नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे UPI पेंडिंग म्हणजे पैसे गेले का नाही. तुम्ही कधी UPI ने पैसे पाठवले आहेत का आणि स्क्रीनवर अचानक ट्रान्झॅक्शन पेंडिंग असे दिसले आहे का? त्या क्षणी डोक्यात हजारो प्रश्न येतात. पैसे गेले का नाही, समोरच्याला मिळाले का नाही, परत येतील का नाही आणि किती वेळ लागेल. जर तुमच्या सोबत असं कधी झालं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण UPI पेंडिंग मध्ये सगळी खरी आणि उपयोगी माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहे. UPI पेंडिंग म्हणजे नेमके काय? UPI पेंडिंग म्हणजे तुमच्या ट्रान्झॅक्शन आणि कंप्लीट झालेला नसतो आणि फेल सुद्धा झालेला नसतो, म्हणजे पैसे सध्या प्रोसेसिंग मध्ये अडकलेले असतात. याचा अर्थ असा नाही की पैसे लगेच गेले आहेत किंवा कायमचे अडकले आहेत. UPI सिस्टीम मध्ये ट्रान्झॅक्शन 3 स्टेटसमध्ये असतो: सक्सेस, फेल्ड आणि पेंडिंग. पेंडिंग म्हणजे निर्णय बाकी आहे. UPI पेंडिंग होण्याचे कारणे आता पाहूया. UPI पेंडिंग का होतं? बँकेचा सर्व्हर स्लो असेल तर, नेटवर्क वीक किंवा डिस्कनेक्ट असेल तर, पीक टाइम दुपारच्या किंवा रात्री जास्त असतो, रिसिव्हर बँकेकडून रिस्पॉन्स उशिरा येतो आणि ॲप क्रॅश किंवा बॅकग्राऊंडमध्ये गेले असेल. या सगळ्या कारणामुळे ट्रान्झॅक्शन अर्ध्यावर थांबतो आणि पेंडिंग दाखवतो. पेंडिंग म्हणजे पैसे गेले का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. UPI पेंडिंग असेल तर बहुतेक वेळा पैसे गेले नसतात, तुमच्या खात्यात असतात किंवा UPI सिस्टीममध्ये ते टेम्पररी होल्ड असतात. UPI मध्ये असा नियम आहे की जर ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाले नाही तर ते पैसे कायमचे जात नाहीत, म्हणजे घाबरण्याची गरज नाही. UPI पेंडिंग किती वेळ राहू शकतो? साधारणपणे UPI पेंडिंग 5 मिनिट, 30 मिनिट, काही वेळा 2 ते 3 तास आणि जास्तीत जास्त 24 तासापर्यंत राहू शकतो. 24 तासात ट्रान्झॅक्शन सक्सेस होते किंवा फेल होते. पेंडिंग कायम राहत नाही. फेल्ड झालं तर पैसे कधी परत येतात? जर ट्रान्झॅक्शन फेल झालं तर पैसे आपोआप तुमच्या खात्यात परत येतात, सहसा 1 ते 3 वर्किंग डे मध्ये, कधी कधी लगेच येतात. यासाठी वेगळे काही करण्याची गरज नसते. पैसे सिस्टीम ऑटोमॅटिकली रिव्हर्स करते. 24 तास झाले तरी पेंडिंग असले तरी काय करायचे हा भाग खूप महत्त्वाचा आहे. 24 तास झाले अजूनही पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही वापरत असलेल्या UPI ॲपमध्ये जा, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री ओपन करा, त्यामध्ये पेंडिंग ट्रान्झॅक्शनवर क्लिक करा, हेल्प, रेस कंप्लीट किंवा कॉन्टॅक्ट सपोर्टवर हा ऑप्शन करा, कंप्लीट सबमिट करा आणि तुमची तक्रार बँकेपर्यंत पोहोचेल आणि ठराविक वेळेत प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. UPI वापरताना ठेवायच्या काय टिप्स, लक्षात ठेवायच्या काही टिप्स आहेत. ते पैसे पाठवताना नेटवर्क स्ट्रॉंग ठेवा. एकाच ट्रान्झॅक्शनसाठी पुन्हा पुन्हा पैसे पाठवू नका. पेंडिंग असताना रिसिव्हरला आधी कन्फर्म करा. स्क्रीनशॉट ठेवा रेफरन्ससाठी. घाबरू नका, चुकीचा निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, UPI पेंडिंग म्हणजे पैसे गेले आहेत असे समजायचे नाही. थोडा वेळ द्या, 24 तास वाट पहा आणि गरज असेल तर कंप्लीट करा. अशी UPI, बँक आणि डिजिटल पैशाबद्दल खरी आणि उपयोगी माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. UPI पेंडिंग म्हणजे गेलेले पैसे गेले आहेत असं समजायचं नाही. वेळ द्या, 24 तास वाट पहा आणि गरज असेल तर कंप्लीट करा. अशी UPI आणि बँक डिजिटल पैशाबद्दल खरी आणि उपयोगी माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा.